11व्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशाखापट्टणममध्ये 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही यंदाच्या योग दिनाची थीम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात योगाभ्यास. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांसोबत मुख्यमंत्र्यांची योगासनं. कुरुक्षेत्रच्या ब्रह्मसरोवरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या मार्गदर्शनात योगाभ्यास. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह राज्यपाल बंडारू दत्तात्रय उपस्थित. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयटीबीपीचा लडाखमध्ये योगाभ्यास. पँगॉंग त्सो तलावाच्या काठावर जवानांची योगासनं. योग्य वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. वारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. खरी शिवसेना कोणती? परिचय एकनाथ शिंदेंनीच करून दिला. गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं. मुंबई दौऱ्यावेळी अमित शहांचं विधान. मुंबईत उद्धव ठाकरेंची आमदारांसह डिनर डिप्लोमसी. पुढील 4 महिने पक्षाकडे लक्ष देत महापालिका निवडणुकीसाठी प्रयत्न करा. तर पावसाळी अधिवेशनात स्थानिकांच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याच्या ठाकरेंच्या सूचना. मराठी माणसासाठी पाय चाटू आणि छाटूही. स्वार्थ साधायचा प्रयत्न केला तर अद्दलही घडवू. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017 मधील भाषणाचा व्हिडिओ शेअर. निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची शंका. 45 दिवसांच्या आत निकालाला आव्हान द्यावं लागणार. रत्नागिरीतल्या मार्लेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू. पेहराव हिंदू परंपरेला साजेसा, सुसंस्कृत असावा. मार्लेश्वर देवस्थानाचं भाविकांना आवाहन. आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह माध्यमांवर मुजोरी. पुण्याच्या भवानी पेठेत पालखी दाखल झाल्यानंतरचा प्रकार. निरंजन नाथ यांनी माध्यमांवर व्यक्त केला संताप. पुण्याच्या संगमवाडीत पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र. ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी. शांततेच्या नोबेलसाठी पाकिस्तानकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस. तर आपल्याला नोबेल मिळणार नाही, लोकांना सारं माहीत. ट्रम्प यांचं वक्तव्य.